नमस्कार मंडळी. तर सगळीकडे ना कांदे काढायचं सीझन चालू आहे. त्याचबरोबरीने ना आपले घरचे कांदे पण काढू राहिले आणि जी मागं उरलेली पात आहे ना आता आपण ती घरी जाऊन साठवणार आहे. तर तुम्ही म्हणशाल ही पात साठवायची कशासाठी? तर आपल्या घरच्या शेळ्यांसाठी. कारण आहे ना उन्हाळ्यात आहे ना जंगलामध्ये कुठंच काही खायला राहत नाही आणि बांधावर पण हिरवंगार गवत राहत नाही. त्याच्यामुळे ही पात जर आपण साठवली ना तर उन्हाळ्यात शेळ्यांचं पूर्ण भागून जातो. आता आहे ना आमची ना फायनली सगळी पात भरून झाली होती आणि आम्ही ती टेलरमध्ये भरून आणली होती. आणि ती ना वाळलेली पात आहे ना त्याच्यामुळे ती दाबून काय राहत नाही, वाऱ्यानं किंवा खाली ती सांडतच राहत. त्याच्यामुळे आम्ही कागदावर डायरेक्ट पॅक करून आणली होती ती. आणि आता ती फायनली आम्हाला साठवायची होती म्हणून आम्हाला ती ना बॅगेत भरायची होती आणि त्याचंच काम चालू होतं म्हणून ट्रॅक्टर रिव्हर्स मोडवर लावायची वेळ आली होती. आणि मग इकडे ना मस्त बॅगेत टाकून घ्यायचं काम चालू होतं. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही पण अशी वाळलेली पात साठवता का? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.